इतिहास पूर्ण वेगाने सांगितलं तर वेगळं जाते आणि ते तरुणांची माती त्यावेळेला भडकली जात होती. शिवाजी कोण होता आम्ही वाचलं, त्यानंतर राजा आर्या शिवछत्रपती वाचलं, त्यानंतर आम्ही विचार तर करायला हे वाचलं, दाभोळकरांची पुस्तकं वाचली, शाहू महाराजांची काही पुस्तकं वाचली, फुलेंची पण समग्र वाङ्मय वाचला, अण्णाभाऊ साठेंचं खंड वाचले. आणि यामुळे असं वाटायला लागलं की आपल्याला मर्यादित विचार न ठेवता आपला व्यापक विचार केला पाहिजे. आणि फक्त महामानव सर्वांना वाचल्यानंतर सर्व लक्षात आल्यानंतर कळायला लागले की आपण या वाटेवरती योग्य आहे. रामकृष्ण हरी, तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं असेल की मी वारीमध्ये, पंढरीच्या वारीमध्ये आहे. संत तुकारामांची जी पालखी आहे त्या दिंडीमध्ये मी सहभागी झालेलो आहे. आणि अनेक प्रकारची लोक, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, गोरगरीब लोक, श्रीमंत लोक, असे सगळ्या प्रकारचे लोक मला या वारीमध्ये भेटत आहेत. असेच एक ग्रस्त भेटलेले आहेत, कोल्हापूरचे आहेत. त्यांचं नाव सूरज भोसले. सूरज भोसले हे संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमधले एक चांगले कार्यकर्ते होते, खमके कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी संभाजी भिडेंना राम राम केलेला आहे, त्यांनी जय श्रीराम त्यांना केलेला आहे. आणि ते समता संविधान या दिंडीमध्ये गेले 4-5 वर्षापासून नियमितपणे येतात. तर त्यांनी संभाजी भिडेंना का रामराम ठोकला ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर लय भारीमध्ये तुमचं स्वागत. रामकृष्ण हरी, मी सूरज भोसले. सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या चळवळीमध्ये ॲक्टिव्ह होतो. त्या माध्यमातून मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचो. त्यांची जी काही असतील ते करायचो. म्हणजे त्यामध्ये असेल दुर्गामाता दौड असेल किंवा बाकीच्या गडकोट मोहीम असेल, या बऱ्याच गोष्टी केल्या. पण त्यानंतर असं लक्षात गेलं की एका टप्प्यावरती कळायला लागले की ह्या गोष्टी कुठल्या तरी वेगळ्या वाटेनं चाललेल्या आहेत. कारण एका दिशेला, एका धर्माला टार्गेट करून जर आपण शिवाजी महाराजांच्या नावानं जर असं करत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे. हे मला एका टप्प्यावरती गेल्यानंतर कळालं. आणि ज्यावेळेला मला प्रश्न पडायला लागले त्यावेळेला मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला, पण मला तिथं उत्तर मिळालं नाहीत. मग मी उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करायला लागलो. त्यामध्ये मला काही पुस्तकं हातामध्ये पडली. त्या पुस्तकांच्या माध्यमातून मी वाचत आल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण वेगळ्या वाटेवरती कुठेतरी चाललेलो आहे. आपल्याला फक्त शिवाजी महाराजांचा नाही तर शिवराय फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार जोपासायचा आहे. आणि तेच आता एक त्या महाराष्ट्राला आणि देशाला त्याचीच गरज आहे. आणि याच म्हणूनच मी यामध्ये परिवर्तित झालो. आणि गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी संविधान समता दिंडीमध्ये सामील होतोय. संविधान समता दिंडी म्हणजे काय आहे तर संत विचार आणि संविधान हे किती मिळतच होतं हे सांगण्याचा आपण वारकऱ्यांना प्रयत्न करत असतोय. ज्यामध्ये आपण संविधानातील मूल्य असतील, ज्यामध्ये समानता आहे, समता आहे. समता काय सांगते तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, हे संत तुकारामांचा अभंग आहे. तेच आपल्या संविधानामध्ये समता असं दिसते. तसंच आपण बघतोय की वारकरी प्रत्येकाला माऊली म्हणून संबोधतोय. तिथं लहान नाही, मोठा नाही, ज्येष्ठ नाही, कनिष्ठ नाही असं कोणही नसतोय. तिथं प्रत्येकाला माऊली म्हटलं जाते, प्रत्येकाच्या चरणावरती स्पर्श केला जाते. आणि हे संविधानामध्ये सुद्धा तेच सांगितलं जाते. समानता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही जी मूल्य आहेत ना, हेच कुठेतरी संतांचा विचार आपण पुढे घेऊन संविधानामध्ये अवलंब केलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा तेच पुढं केलेलं आहे आणि आपण ते करत असतो. आणि त्यामुळे मी सुद्धा संविधान समता दिंडीमध्ये सामील होते. पण मला सांगा की संभाजी भिडेंचे कुठले असे विचार तुम्हाला चुकीचे वाटले की ज्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या चळवळीला रामराम ठोकला? हां, चुकीचे वाटले म्हणजे त्यामध्ये एकाच धर्माला विशेषतः टार्गेट केलं जात होतं. ज्यामुळं त्या धर्मातले आपले मित्रपरिवार असतील ते दुरावत होते, लांबत होते. आणि तसं काही नसलं ते मला पुस्तक वाचल्यानंतर कळालं की हा कुठेतरी वेगळं चाललेला आहे. आणि इतिहास पूर्ण वेगाने सांगितलं तर वेगळं जाते आणि ते तरुणांची माती त्यावेळेला भडकली जात होती. बरं, तुम्ही कुठली पुस्तकं वाचली ज्यामुळे तुमचं मन परिवर्तन, विचार परिवर्तन झालं? हां, शिवाजी कोण होता आम्ही वाचलं, त्यानंतर राजा आर्या शिवछत्रपती वाचलं, त्यानंतर आम्ही विचार तर करायला हे वाचलं, दाभोळकरांची पुस्तकं वाचली, शाहू महाराजांची काही पुस्तकं वाचली, फुलेंची पण समग्र वाङ्मय वाचला, अण्णाभाऊ साठेंचं खंड वाचले. आणि यामुळे असं वाटायला लागलं की आपल्याला मर्यादित विचार न ठेवता आपला व्यापक विचार केला पाहिजे. आणि फक्त महामानव सर्वांना वाचल्यानंतर सर्व लक्षात आल्यानंतर कळायला लागले की आपण या वाटेवरती योग्य आहे. बरं, तुम्ही संभाजी भिडेंना रामराम ठोकला आणि तुम्ही या वारकरी चळवळीमध्ये आलेला आहात, समता संविधान दिंडीमध्ये सहभागी झालेले आहात, तुमचं विचार परिवर्तन झालेलं आहे. परंतु स्वतः संभाजी भिडेच या चळवळीमध्ये घुसलेले आहेत, जे म्हणाले की संत तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ आहे. तेच त्या पालखीमध्ये, संत तुकारामांच्या पालखीमध्ये घुसले होते, बसले होते, सारथ्य केलं त्यांनी. तर तुम्हाला काय म्हणायचे, त्यांचा काय हेतू असेल? तुम्ही जर त्यांना जवळून बघितलेलं आहे. आता मनू जर श्रेष्ठ असं म्हणत असेल तर आपलं संत विचार चुकीचा असतील असं म्हणायला लागेल. कारण मनू काय सांगायचं की स्त्रियांनी चूल आणि मूलच करावं, स्त्रियांनी घराच्या बाहेर पडू नये. पण आपल्यामध्ये संत जनाबाई असतील, संत बहिणाबाई असतील,
असतील त्या आपल्या वारकरी संप्रदाय असायच्या, त्यांना पूर्ण अधिकार त्यामध्ये दिलेलं. त्यांनी असं म्हणायचं की डोईचा पदर आल्या खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे हा स्वातंत्र्याचा विचार त्यावेळेला स्त्रियांनी संत स्त्रियांनी केलेला होता. आणि हे म्हणूनही सांगायचा, म्हणून त्याच्या पूर्ण विरोधात सांगायचा. मग जर म्हणून जर तुकाराम महाराजांच्या शरीर असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. तर आता हे जे संभाजी भिडे आहेत किंवा ते संग्राम भंडारे आहेत, असे 100-200 लोक घुसलेले आहेत या वारकरी संप्रदायामध्ये. तर यांच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो या वारकरी संप्रदायावर किंवा संतांच्या विचारांवर काय परिणाम होऊ शकतो? हा, संत विचार कुठेतरी पुसले जाऊ शकतात यांच्यामुळं. आणि तरुणांची जी माते म्हणजे नवतरुण जे असतील, ज्यांना बाकीच्या काही गोष्टी माहीत नाहीत, फक्त शिवाजी महाराजांच्या नावावरती राजकारण करणारे काही गोष्टी असतात, त्यामुळं या तरुणांची माती भडकू शकतात आणि त्यामुळं वातावरण बिघडू शकतं सध्या आहे तसं. त्यापेक्षा आता हे जे संभाजी भिडेंबरोबर जे तरुण लोक आहेत त्यांच्या मागे जे पळतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण तुम्ही तिथून बघून आलेला आहे, बघून आलेला आहे, बघून बी आलाय. त्यांना मी एवढं सांगेल की स्वतःच्या धडावरती स्वतःचं शिर असावं आणि तेच महत्त्वाचं आहे सध्या. आणि स्वतःचं धड असेल आणि दुसऱ्याचं शिर असेल तर ते यामध्ये चालणार नाही आहे. स्वतः विचार करावा, पुस्तकं वाचावीत, चांगल्या लोकांचं महामानवांचे सर्व विचार वाचावेत आणि त्यांनी मार्गक्रमण करावं. धन्यवाद भोसले, तुम्ही फार मोठा संदेश दिलेला आहे. तुम्ही एका विखारी विचाराच्या व्यक्तीबरोबर काम करत होता. तुम्हाला लक्षात आलं की बाबा हे विचार किती विकारी आहेत, देश विघातक आहेत, समाज विघातक आहेत, धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणार आहेत, हे तुमच्या लक्षात आलं. पुस्तकं, चांगल्या लोकांची तुम्ही पुस्तकं वाचली, पुस्तकं मोठं परिवर्तन करतात, हे उदाहरण आहे. तर तुम्ही लय भारीसोबत चर्चा केली, त्याबद्दल तुमचे आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.